रायगडमधल्या 103 गावांना दरडीचा धोका आहे आणि अतिधोकादायक गावांना पावसाळ्यापूर्वी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। दरडप्रवण गावांमध्ये महाडमधील 49 गावांचा समावेश आहे। तर यासारखी दुर्घटना संपूर्ण राज्यानं बघितलेली आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आता दरड पडण्याचा धोका ज्या गावांना असेल त्या गावांना अर्थात तिथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचं सध्या मोठं आव्हान प्रशासनापुढे आहे आणि तसे आदेश दिले गेले तसं कळतंय। 103 गावांना दरडीचा धोका आहे। याबाबतचे आणखी काही तपशील आपण आता जाणून घेणार आहोत। महाडमधली 49 गावं आहेत जी दरड प्रवण आहेत। पोलादपूरमधल्या सुद्धा 15 गावांना दरड कोसळण्याचा धोका आहे। रोह्यामध्ये सुद्धा 13 गावं आहेत जिथे दरड कोसळण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे काळजी घेतली जाणं आवश्यक आहे। म्हसळ्यामध्ये 6 गावं आहेत जिथे दरड कोसळू शकते, त्यामुळे तिथली सुद्धा नागरिक सगळे स्थलांतरित केले जावेत असा आदेश दिलेला आहे शासनानं। माणगावमध्ये सुद्धा 5 गावं आहेत जी दरड प्रवण आहेत। पनवेलमधल्या 3 गावांचा समावेश आहे जिथे दरड कोसळण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे। खालापूरमधल्या सुद्धा 3 गावांमध्ये दरड कोसळण्याची भीती आहे, त्या सावटाखाली इथले नागरिक आहेत। कर्जतमधल्या सुद्धा 3 गावांना हा एक धोक्याचा इशारा आहे, तिथे सुद्धा दरड कोसळू शकते। सुधागडमधली 3 गावं आहेत जिथे दरड कोसळण्याची शक्यता आहे, भीती आहे, त्या पार्श्वभूमीवर ही सगळी गावं आता स्थलांतरित केली जावीत असं म्हटलं जात आहे। श्रीवर्धनमधल्या सुद्धा 2 गावांचा समावेश आहे। प्रतिनिधी श्रीकांत शेलार यांच्याकडून अपडेट्स घेऊया। श्रीकांत, ही जी गावं आहेत सगळी ज्यांना आता दरड कोसळण्याचा धोका आहे असं म्हटलं गेलंय, इथले नागरिक नेमके स्थलांतरित कसे केले जाणार, काय नेमकी काळजी शासनाकडून घेतली जाणार आहे? खरं आहे रिद्धी की हे जे आहे रायगडमध्ये 103 गावांना रेड अलर्ट अर्थात दरडग्रस्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि याची काळजी घेण्यासाठी रायगड प्रशासन पुढे सरसावलेले आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनाप्रमाणे किसन जावळे यांच्या योग्य नियोजनाप्रमाणे आता दरडग्रस्त गावांना स्थलांतरित करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत। या बाबतीत सर्व शासकीय यंत्रणा राबवण्यात येत आहेत। जी निश्चित, आणि त्याच्यामुळे आता सरकारकडून काय नेमकं पाऊल उचललं जातं, या नागरिकांना लवकरात लवकर अगदी पाऊस पडण्याआधीच तिथून स्थलांतरित करणं फार आवश्यक असेल, त्यामुळे सरकारच्या आता ठोस पावलांकडे निश्चित सगळ्यांचं लक्ष असेल।